केला जातोय त्याचं कौतुक करावं लागेल, त्याच्या कॉन्फिडन्स लेवलची दाद त्याचं कौतुक करावं लागेल. स्वर्गीय शंकर महिपती चाळके यांच्या स्मरणार्थ आपल्याला हे चमचमतं टी शर्ट पाहायला मिळतंय. अविनाश चाळके आणि विशाल चाळके यांच्या विद्यमानाने आण्विक दोन मिनिटं फक्त आण्विक तुझा जरा थोडासा वेळ घेतो कारण त्याच्या 2 विकेट पडल्या त्यावेळेला त्याने डोक्यावर हात मारला. आमच्यातले 2 विकेट पडल्यावर म्हणतात ते आउट झालं, बरं झालं, मला तरी चान्स मिळाला. परंतु याचं कौतुक करावं लागेल कारण 2 विकेट पडल्यानंतर त्याने डोक्यावर हात मारला. आता कसं होणार कारण पप्पांचा बॉल सुद्धा बॅटला लागत नव्हता. त्याबद्दल तू काय सांगशील? आता विजय जिंकलात तुम्ही, त्याबद्दल काय म्हणशील? तुला मारणार नाहीत ते, फक्त तुझ्या मनात आहे ते बोल. पण तू रमेश लटकेने ज्यावेळेला षटकार मारला त्यावेळेला बोलला त्याला तर मी शिकवलंय, त्याबद्दल काय सांगशील? चला असो, डोंट वरी, विश ऑल दी बेस्ट. परंतु मी नरेशला विचारतो, कॉन्फिडन्स लेवल भविष्यात आरसीसीचा तो फाउंडर मेंबर असणारच आहे, पण आजचं आयोजन संयोजन पाहता अध्यक्ष कसा असावा? अध्यक्ष गर्विष्ठ नसावा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा असावा. हे सगळं आपणाला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कुठे पडद्याच्या मागचा हा पिक्चर नाही आहे, पडद्याच्या फ्रंट साईडला असणारा हा पिक्चर आपण पाहतोय. परंतु स्वर्गीय रवी चाळकेंच्या पश्चात त्यांच्या बंधूने जो आज जोडगोळी त्यांना प्रसाद असेल, सुतार उमेश सुतार असतील आणि गणेश गायकवाड असेल, त्यांची साथ जर लाभतात तर आजचं आयोजन संयोजन कसं वाटतं आपणास? सर्वप्रथम मी हे मॅन ऑफ द मॅच रमेश लटकेला डेडिकेट करतो टी शर्ट. रमेश वरती कारण का आमचा स्कोर म्हणजे जवळजवळ खूप कमी होता आणि त्याने 2 चौकेने 1 6 मारल्यामुळे आम्ही कुठेतरी मी इथं टॉसच्या वेळीच बोलून गेलो होतो की 40च्या प्लस स्कोर झाला तर आम्ही मॅच जितू म्हणून. आणि त्यासाठी मी हा सामना डेडिकेट करतो. आणि आण्विकबद्दल सांगायचं गेलं तर तो कंटिन्यू आशोयांच्या मॅच बघत असतो आणि मी संध्याकाळी घरी गेल्यानंतर हारून गेल्यानंतर त्याचं जर मी घरात जर पाऊल टाकतो तर त्याचं ते वेगळंच रिॲक्शन असतं माझ्यासोबत. आणि तो बोलतो पप्पा असं खेळा नाही, पप्पा तुम्ही असं खेळायला पाहिजे होतं, तसं खेळायला पाहिजे होतं. आणि अन्विकची पण याच्यामध्ये मेहनत आहे खूप. सकाळी 6 वाजता उठून तो लेदर प्रॅक्टिससाठी जातो आणि मी भविष्यात त्याला म्हणजे असा खेळाडू बनवतो की जेणेकरून आपल्या भागामध्ये असं कोण खेळाडू नाही असं मी त्याला देण्याची कोचिंग करतोय मी सध्या. वेल्डन, तुमच्यासारखे जर पालक असतील तर पाल्य नक्कीच या खरोखरच क्रिकेटच्या नगरीमध्ये या क्रिकेटच्या पटलावरती उंची गाठणारं काम नक्कीच करतील. परंतु आज अध्यक्ष चषक पाहताना या स्पर्धेला तुम्ही कसे पाहताय? अध्यक्ष चषक म्हटलं तर संदीप दादा असतील, गणेश गायकवाड असतील, प्रसाद असतील, त्यांनी म्हटलं चांगलं तो आयोजन करतात. हर वर्षी काहीतरी वेगळं करून आणतात जेणेकरून आज यावर्षी पण त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे. आणि मग खरं बोलायला गेलं तर आपलं रविदादा आपल्या याच्यामध्ये नाही आहेत, चांगले आमचे मित्र होते, चांगले खेळाडू होती त्यांची, सगळ्यांना एकदम मित्रासोबत हे करत होते ते ना. त्याच्यामुळे थोडं वाईट वाटतंय ते, म्हणजे चांगल्या काळात ते आमच्यासोबत नाही आहेत असं याचं आम्हाला दुःख वाटतंय. सुरेश दादा, एक जाता जाता तुम्हाला एक सांगतो, प्रामुख्याने खेळ खेळाच्या जागेवर असायला हवा. परंतु आज या खेळामध्ये सुद्धा ज्या गावात 20 मुलं आहेत तिथे 4 भाग विभाजन झालेलं आहे. हे दुर्दैव आहे तालुक्याचं. हे नरेशला सुद्धा माहीत आहे कारण चांगली टीम होती, त्यातून खरोखरच शाप आहे. कारण चांगले खेळणारे 2 साईडला काढायचे, आपणाला पाहायचं आहे कसं पुढं जातोय. पण चुकीच्या आहेत त्या गोष्टी. खेळामध्ये तर तुम्ही तसं करू नका, कारण राजकारणामध्ये करता ते करता, परंतु खेळामध्ये अशा गोष्टी केल्याने नुकसान तुमच्या गावाचं होतंय, नुकसान गावाच्या नावाचं होतंय. त्यामुळे बारकाईने या गोष्टी लक्षात घेऊन मला कोणी काय बोलवलं आणि उद्या नाही बोलवलं तरी फरक पडत नाही. परंतु आज प्रामाणिकपणे या ठिकाणी एकच सांगतो की विभाजनाने गाव कुठेतरी कमी पडतंय, तुमचंच नाव कमी पडेल. भविष्यात ह्या गोष्टी घडू नयेत. कारण आज नरेशची टीम झाली, त्याच्यामध्ये पण विभाजन आहे, ठाणेवाडीमध्ये पण विभाजन आहे, कित्येक अशा शावडीतल्या टीम आहेत त्यामध्ये विभाजन आहे. ह्या गोष्टी भविष्यात तुम्ही आता ग्रामीणला खेळता त्या खेळाडूंनी तरी लक्षात घ्या की खेळामध्ये राजकारण आणू नका. राजकारणाने सध्या स्वतःचं भलं करत आले, तुमचं आमचं फक्त आश्वासनाचं गाजर देत आलेले आहेत. त्यामुळे राजकारणाच्या ठिकाणी खेळ खेळाच्या ठिकाणी जर केलात तर भविष्यात तुम्ही अग्रगण्य जाल.
हे या क्षणाला नक्कीच सांगतो आणि तुर्तास थांबतो. पुन्हा एकदा RCCला मी शुभेच्छा देतो आणि मी नरेशचं कौतुक करेल की कारण 2 चौकार आणि 1 षटकार रमेश गोपाळ याच्या बॅटमधून आला म्हणून आम्ही विजयी झालो. या मनात असणारी आत्मीयता मात्र नरेश गोपाळने बोलून दाखवली आणि आपल्याला भेटणारा सामनावीराचा पुरस्कार रमेश गोपाळ याला डेडिकेट केल्याबद्दल विश ऑल दी बेस्ट. अन्विक खूप खूप शुभेच्छा आणि काही चुकलं तर रोखठोक हाणून दे. पप्पा काय बोलला तर पुढच्या संडेला आम्हाला सांगा, आम्ही बघू. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाऊ कॉम्बॉक्सच्या दिशेने. आवाज ऐकू विनोद पाटील सरांचा. धन्यवाद. येस धन्यवाद राज कस्तुरे सर. आपण सकाळच्या सत्रापासून ज्यांचा गोड वाणीतून या स्पर्धेचा धावतं समालोचन ऐकतात आमचे गुरुवर्य समालोचक राज कस्तुरे सर, यांचं देखील पुन्हा एकदा धन्यवाद. आपण पाहतो शेवटी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री ठाणोबा विठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी आयोजित अध्यक्ष चषक 2026 पर्व 4. अगदी मानाचा आणि अभिमानाचा हा चषक, दिमागदार असा सोहळा, नेत्रदीपक असा सोहळा आपण पाहतो या हेदुडण्याच्या मैदानावर. चार षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला हा क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ आणि घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी विद्यमान सामना चालू आहे. एका बाजूने पाहिलं गेलं तर श्री ठाणोबा विठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी आणि त्यांना फाईट करताय श्री निनय विठलाई स्पोर्ट्स करुंगळे देवळवाडी संघ. मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत धावा लावलेत 8. एकही विकेट अजूनही मिळवता आलेली नाही आहे करुंगळे या संघाला. प्रदीप वीर पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज जरूर लागले. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा वार्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये? खराब कॉलिंग. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? थोडंसं खराब कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये आउट पाहायला मिळत आहे. विकेटचं होईल पतन. धावबादच्या स्वरूपात इथे मात्र प्रसाद तंबूच्या आसऱ्याला. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील गजापुरी विशाळगड आणि करंजोशी 11 करंजोशी. दोन्ही संघाच्या संघाने या व्यासपीठावर आपलं स्वागत केलं जाईल. अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून आपण एक आगळं वेगळं नियोजन पाहतोय. अगदी प्रत्येक संघनाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि त्याच अनुषंगाने आपल्याला विनंती केली जाते आपण या गजापूर विशाळगड आणि करंजोशी आपल्याला कॉल दिला जातोय. आपण व्यासपीठावर या ठिकाणी यायचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप चाळके स्वतः अध्यक्ष, दमदार डॅशिंग अध्यक्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. सध्या नॉन स्ट्रायकिंग येईल गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रदीप वीर, एक अनुभवी, एक लेजंड खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, कमालीचा फटका, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर गणेश गायकवाडच्या बॅट मधून. हा दिमागदार षटकार. गल्लकच्या 2 षटकारासाठी तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. दोंडीवा सुतारांच्या मधून उमेश सुतारांच्याकडून देखील पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक षटकारासाठी इथे मात्र 100 रुपयाचं पारितोषिक सचिन सुतारांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अगदी पारितोषिकांनी भरलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. दमदार, दिमागदार अध्यक्ष चषक 2026 पर्व 4. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा संपूर्ण खेळाडूंचं उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल या मॅचच्या दिशेने. यावेळी सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. येस दुसऱ्या षटकाचा वादळी खेळ देखील संपुष्टात आला. धावपलकावर धावा लागले तर 15. आता मात्र पारितोषिक आणखी वाढलं गेलंय संदीप आणि गणेश यांच्यावर. सलगच्या 3 षटकारासाठी संपत चौगले यांच्याकडून 1501 रुपयाचं पारितोषिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अगदी पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतं. मात्र वर्षाव करावा लागेल या ठिकाणी षटकार आणि चौकारांचा. दोन्ही फलंदाजांना संघ मात्र यावेळी अडचणीत आहे. या अडचणीवर मात करावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा इथे करावी लागेल. आपल्या खेळातलं सर्वोत्तम खेळीचं प्रदर्शन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल दोन्ही फलंदाजांना. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट पंचांच्या उजव्या बाजूने राईटामध्ये विकेट संदीप वीर.
महत्वाचं षटक दोन्ही संघासाठी. अगदी ह्या षटकामध्ये जर धावा आल्या तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहील श्री ठाणोबा विठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी या संघासाठी. संदीप सज्ज आहे. पहिलाच बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, इथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता संदीप याचा, मात्र सिंगल झाली एक्झिक्यूट. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते तो बल 16 या धावसंख्येवर. 16 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट श्री ठाणोबा विठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी संघ. पाहिलं गेलं तर अगदी अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. डीपमध्ये प्रोडक्शन सचिन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल झाली पुन्हा एकदा एक्झिक्यूट. एकेरी दुहेरीने काही होणार नाही आहे. षटकारांचं पारितोषिक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. प्रत्येक फलंदाजासाठी षटकारांचे हॅट्रिक लगावली तर 1501 रुपयाचं पारितोषिक संपत चोगले यांच्या साहेबांच्याकडून माध्यमातून पाहायला मिळतं. यावेळेस स्क्वेअर कट, अगदी देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतं. डीपमध्ये प्रोडक्शन आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील सहज सोप्या आणि साध्या रूपामध्ये पूर्ण केली. सुंदर आणि बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 19 या धावसंख्येवर. मोठे फटके येणं गरजेचं आहे, अनिवार्य असेल आता मात्र ठाणोबा विठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी या संघासाठी. या स्पर्धेत आपलं स्थान जीवित ठेवायचं असेल तर सामना जिंकणं गरजेचं आहे. दोन्ही यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, त्यामध्ये कुठेतरी असफल ठरतायत. वाईट बॉलचा इशारा येतोय. याचा गोलंदाजाला मात्र हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अवंतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 20 या धावसंख्येवर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. अगदी संदीपने देखील चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर मात्र प्रदीप वीरने देखील चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र 1 बाउन्स, सीमारेषे पार, मिळतील धावा 4. दर्जेदार, दिमागदार, अध्यक्ष चषक, चौकार. डीजे डीजे बैजेचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी सकाळच्या सत्रापासून त्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत देखील ऐकायला पाहायला मिळतंय, ऐकायला मिळतंय. अगदी SMD लाईव्ह मराठी माणसाचं मराठी चॅनल आपण पाहतोय. या स्पर्धेचं नक्कीच SMD लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जातं. बेटर क्लिअरिटी, बेटर क्वालिटी त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते. अगदी त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. नेक्स्ट बॉल, 12 मिनिटाचा खेळ या ठिकाणी संपतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर कट, नजाकत भरा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा दिली, डीप मध्ये प्रोडक्शन आहे. सिंगल झाले एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. यस, दोन्ही फलंदाजांसाठी मात्र वर्षाव होतोय पारितोषिकांचा. 3 षटकारांसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक संदीप संपत चोगले साहेबांच्याकडून, तसेच चौकार आणि षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सचिन पात्रे साहेबांच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल या मान्यवरांचं देखील. अगदी आपल्या क्रिकेटवरली असलेली निष्ठा, प्रेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. संतोष चाके साहेबांच्याकडून देखील 1001 रुपयाचं पारितोषिक असेल षटकारांच्या हॅट्रिकसाठी. नवीन गोलंदाजी मार्कवर निलेश. शेवटचा आणि अंतिम स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक. हाणामारी होईल का? यस, पहिल्या चेंडूवर हाणामारी. पहिल्या चेंडूवर मोठा फटका गणेश गायकवाडच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम, ह्यूज. मात्र काय घडतंय, काय बिघडतंय? दुसरा विकेट देखील धावपाच्या सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक विकेट, महत्वाची विकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. संदीप चाळके बॅक टू डगआउट.
कवर धावा लागले तब्बल 32 ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस देखील फटका चांगला आहे, मात्र या फटक्यामध्ये इलेव्हेशन पाहायला मिळालं नाहीये. 2 खेळाडू चेंडूच्या खाली टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर गणेश याचा खेळ. गणेश मात्र परतीच्या प्रवासाला आणखी एक धक्का लागतोय, तो श्री ठाणोबा विठलाय स्पोर्ट्स ठाणेवाडी या संघाला. तदमान दिव्या डीजेला संधी. ऐकू एक सुमधुर संगीत. मागच्या डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 वर मंदार दाखल होतोय आणि मंदारवर आल्या आल्या पारितोषिकांची वर्षाव चालू झालाय. षटकारासाठी इथे मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सचिन सुतार साहेब, किरण शिंदे साहेब यांच्याकडून पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी या लाजवाब अशी स्पर्धा आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल या मान्यवरांचं देखील. यावेळी साडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन आहे, 1 बाउन्स गॅदर केलाय. फेकी करतील तत्वर मात्र 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर आणि बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 34 या धावसंख्येवर. शेवटचा आणि अंतिम षटक, स्लॉगवरचं षटक आपण पाहतोय. निलेश आतापर्यंत पहिल्या षटकाचा पहिल्या चेंडूचा जर विचार केला डॉट षटकार आला, त्यानंतर मात्र कम्मालीचा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी देखील डॉट चेंडू येईल का? यस, पंच आपल्याकडे वळतात आणि हात समांतर करतायत. वाईट बॉल. गोलंदाजाला मात्र हा चेंडू पुन्हा टाकायला पाहिजे. अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 35 या धावसंख्येवर. 2 चेंडूवर 2 षटकार जर मारले तर किरण शिंदे साहेबांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. माफ करा, 1 चेंडूवर 1 षटकार 1001 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिक नक्कीच कमी होणार नाहीये. यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विकेटचं होईल पतन. शेवटच्या चेंडूवर इथे मात्र विकेट आली आहे. धावफलक पोहोचतोय तो तब्बल 35 या धावसंख्येवर. 36 धावांचं टार्गेट सेट केलंय. दरम्यान आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, टॉस का बॉक्स मध्ये. आपल्याजवळ सोबत जोडले जातील हर्ष पवार सर. धन्यवाद. हॅलो शेख. एक नाणेफेक करतोय. करण जोशी 11 वर्सेस गजापूर विशाळगड या 2 संघामध्ये लढत असणार आहे. या सामन्याचे नाणेफेक करतील आदरणीय सुरेश पाटील सरांना विनंती आहे, आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. अगदी गजापूर संघाचा कर्णधार आहे, त्यानंतर करण जोशी संघाचा देखील कर्णधार आहे. नाणेफेक होते. यस, पाटील सरांना विनंती आहे. नाणेफेकीचा कौल गेला गजापूर विशाळगडच्या नावावरती. नक्कीच अभिनंदन आहे. नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय घेतला, काय करणार आज प्रथमतः? आम्ही प्रथम फलंदाजी करू. नक्कीच फलंदाजी घेतली आहे. नक्कीच टॉस तुम्ही जिंकलात, फलंदाजी घेतली. समोरच्या संघाला तुम्ही किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्या संघामध्ये अशी कोणती मजबूत बाजू आहे त्याच्या जीवावरची तुम्ही फलंदाजी घेतल्या? मजबूत अशी आमच्याकडे बॅटिंग बॉलिंग दोन्ही पण चांगलीच आहे, पण आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करून आम्ही समोरच्या टीमला म्हणजे पहिल्यांदा बॅटिंग करून चांगला स्कोर आम्ही उभा करू आणि समोरच्या टीमला चांगले टार्गेट देऊ. नक्कीच तुमचं देखील तुम्हाला या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. तर आमच्यासोबत असणार आहे करण जोशी 11 संघाचे कर्णधार. नक्कीच नाणेफेक पराभूत झालेत, समोरचे संघ नाणेफेक जिंकला. प्रथमतः फलंदाजी घेतली आहे आणि तुमच्या समोर चांगला धाव्यांचा डोंगर उभा करणार आहे. भरपूर धावा बनवणार आहेत, परंतु तुमची गोलंदाजी आहे, तुम्ही त्यांना किती धावेपर्यंत रोखण्याचा परिणाम करणार आहे? असं काही नाही आहे, खेळ आहे. खेळ ज्याच्या बाजूने लागेल, ज्याचा दिवस असेल तो आज चमकेल, बस एवढंच बोलेल मी. नक्कीच दोघांनाही शुभेच्छा आहे. परंतु आपण पाहतोय आदरणीय अध्यक्ष चषक 2026 फार मोठं नियोजन आहे. अगदी खूप प्रयत्न केलेत, खूप मेहनत देखील केली आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांनाच या स्पर्धेमध्ये त्यांनी संधी दिली आहे. त्याबद्दल तुम्ही संपूर्ण प्रेक्षकांना आणि या आयोजनाबद्दल काय सांगशाल?
यस पहिल्यांदा मी आपल्या अध्यक्ष साहेबांचा आणि आपल्या असोसिएशनचं मी मनापासून आभार मानतो, कारण आमच्या टीमला म्हणजे अध्यक्ष चषकसाठी आम्हाला खेळण्याची संधी दिली. तसंच आयोजन नियोजन हे आमचं म्हणजे असोसिएशनचं प्रत्येक वेळी म्हणजे एक चांगल्या प्रकारचंच असते. नक्कीच कौतुक करावं उचित का कमी असणार आयोजकांचं. तुम्हाला दोघांना देखील या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. यस धन्यवाद हर्ष सर. आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2026 पर्व 4 दिमागदार असा सोहळा. अगदी सकाळच्या सत्रापासून संपूर्ण आयोजक टीमचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी संपूर्ण खेळाडूंना नाश्त्याची सोय असेल, जेवणाची सोय देखील असेल, असं प्रत्येक खेळाडूची काळजी करणारं पहिलं बैल असोसिएशन अगदी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. नक्कीच पश्चिम महाराष्ट्रामधील एक मोठं नाव अर्थातच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. विद्यमान सामना प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं गेलं तर ठाणेवाडी संघाने तब्बल 36 धावा धावफलकावर लावल्या. 37 धावांचं टार्गेट सेट केलंय. श्री निनाय विटलाई स्पोर्ट्स करुंगळे देवळवाडी संघासमोर. पाहायला गेलं तर मित्रांनो काय आहे क्रिकेट. जेव्हा संपूर्ण गाव आपल्या पोरांच्या मॅचसाठी मैदानाच्या कडेला गर्दी करतं, ही भावना म्हणजे क्रिकेट. आपल्या खेळाडूने चौकार षटकार मारल्यानंतर होणारा जल्लोष म्हणजे क्रिकेट. जेव्हा भर उन्हामध्ये घाम घालून शेवटच्या बॉलपर्यंत हार न मानणं आणि ती जिद्द कायम ठेवणं म्हणजे क्रिकेट. जेव्हा हारू किंवा जिंकू परंतु खेळाच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र येतो, ती एकजूट म्हणजेच क्रिकेट. क्रिकेट आमची जान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे. म्हणून मुलांचं पहिलं प्रेम हे क्रिकेट आहे. आणि क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया विद्यमान सामन्याकडे. त्या ठिकाणी 37 धावांचा टार्गेट चेस करण्यासाठी आपण पाहतोय. फलंदाजीसाठी सलामीवीर श्री निनाय विटलाई स्पोर्ट्स करुंगळे देऊळवाडी संघाकडून संदीप आणि भगवान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आणि या 37 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये पहिलं P1चं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतं प्रसाद सुतार, एक अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू स्क्वेअर कट अगदी इनफिल्ड खेळाडूंच्या वरून बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने अगदी वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये या सामन्याची सुरुवात केली, इनिंगची सुरुवात केली आहे. चौकारने 4 धावा येतील. यास विकेट हार्ट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सचिन पात्रे साहेबांच्याकडून प्रसादसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील या ठिकाणी स्वप्नील संदीप कळंत्रे यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे. 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक सचिन पात्रे साहेबांच्याकडून. अगदी पारितोषिकांचा वर्षाव या सामन्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. यास पंचांचा जास्त वाद घालू नका मित्रांनो, विनंती असेल. वेळ वाया घालवू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पहिला चेंडू अगदी आगाज चांगला केलाय, अगदी सुरुवात चांगली केली आहे. चौकाराने सुरुवात केली या इनिंगची. आता शेवट गोड करावा लागेल दोन्ही संघांना. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा इनफिल्ड खेळाडूच्या वरून. इथे मात्र खेळाडू आहेत आणि काय वाते टिपलाय झेल आणि संपलाय. इथे मात्र संदीप कळंत्रे यांचा खेळ. संदीप बॅक टू डगआउट. चला स्पीड घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका. विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय. मित्रांनो विनंती असेल, लाल पट्टा हा सीमारेषा आहे. सीमारेषेच्या आतमध्ये कोणी बसू नका, विनंती आहे. अंबाडे संघ विनंती आहे. लाल पट्टा हा सीमारेषा आहे. आपण देखील स्वतःची काळजी घ्या. सीमारेषेच्या बाहेर बसायचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो सचिन लोहार. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट समोरच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू निघून चाललाय.
सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफ लॉंगांच्या मधून चौकार येतोय. डीजे नेक्स्ट बॉल. यावेळेस बॅटची लिडिंग एज. काय करताय लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. आणखी एक चौकार लागोपाठचा. हा दुसरा चौकार. 2 in a row 4. येस इथे मात्र विकेटसाठी पारितोषिक आलंय. सलग 2 विकेट जर मिळवल्या तर 1501 रुपयाचं पारितोषिक संपत चोगले साहेबांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. विकेट घ्यावी लागेल. इथे मात्र या धावगतीला कुठेतरी बेड्या घालाव्या लागतील. ब्रेक द्यावा लागेल. पुन्हा एकदा क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू निघून चाललाय. दन 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 करा सीमारेषे पार. मिळतील धावा 4 चौकार. ठाणेवाडी संघाने मात्र पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडं राहिलंय. लागोपाठचे 3 चौकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. सचिनच्या बॅटमधून कौतुक करावं लागेल सचिनच्या या फलंदाजीसाठी. नवीन गोलंदाजी मार्ग वडापत पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज धोंडीबाज चाळके. इथे मात्र या ब्रेक थ्रू द्यावा लागेल. या पार्टनरशिपला पहिला चेंडू फेस करताना आपल्याला पाहायला मिळते. एक झंझावती बादल. भगवान कांबळे रिवर्सचा टाइम. स्विच इट. कमालीचा फटका आपण पाहतोय. चेंडू निघून चाललाय. पहिल्या चेंडूवर आलाय दर्जेदार स्ट्रोक. चौकार. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष करावा लागेल. तर मात्र ठाणोबा विठलाई स्पोर्ट ठाणेवाडी संघ संघर्ष करतोय धावा वाचवण्यासाठी. 17 चेंडू आणि 16 धावींची आवश्यकता आहे. या धावा डिफेंड कराव्या लागतील. अनुभव आहे या गोलंदाजाकडे आणि या अनुभवाची शिदोरीचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अति शरीराचा वेध घेणारा चेंडू. डॉट चेंडू येतोय. कमबॅक करून दिलाय आपल्या संघासाठी. इथे मात्र धोंडीबाज चाळके याने. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील फसला. लेगबाच्या स्वरूपात सिंगल आली. सिंगल झाले एक्झिक्यूट आणि या सिंगलच्या मध्ये 21 धावा धावपलकावर लागतात. अजूनही 15 धावींची आवश्यकता आहे. रन अप बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. 15 चेंडू मध्ये 15 धावींची गरज. 15 धावा डिफेंड कराव्या लागतील आणि डिफेंड करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी गॅपमध्ये ढकलून दिला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. सिंगल झाले एक्झिक्यूट. दोन्ही फलंदाजांना देखील माहित आहे इथे मात्र एकेरी दुहेरीने धावफलक विजयापर्यंत पोहोचवू शकतो आपण. 22 धावा धावपलकावर लागतात. डान्सिंग डाऊन द बॉल. इथे मात्र वन बाउंस सीमारेषे पार. धावा मिळतील 4. भगवान कांबळेच्या बॅटमधून आणखी एक मोठा फटका. चौकार.
जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर डाऊन द बॉल. इथे मात्र झेल होतोय ड्रॉप. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ. दोन षटकांचा खेळ इथे मात्र संपतोय. बलकावर धावा लागले तब्बल 27. 27 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. श्री निनाई विठलाई स्पोर्ट्स करुंगळे देवलवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच मोठं बॅटल आपल्याला पाहायला मिळतील क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. एका बाजूने पाहायला गेलं तर गजापूर विशाळगड हा संघ आणि त्यांना फाईट करता येतं करंजुशी 11 करंजुशी हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांना विनंती असेल आपण देखील तयार राहा. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय स्वतः अध्यक्ष ज्यांच्या नावाने हे चषक बनवलेला आहे असे डॅशिंग आणि दमदार अध्यक्ष श्री संदीपजी चाळके साहेब तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक निर्णायक षटक, 12 चेंडू आणि तब्बल 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. क्या बात आहे, फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील पूर्ण अर्धा डझन. षटकार येतोय पहिल्या चेंडूवर, 6 धावा. थँक्यू सो मच डीजे. रिव्हर्सचा अटेम्प्ट, इथे मात्र चेंडू निघून चाललाय. दन 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 करा सीमारेषे पार. धावा मिळतील 4 आणि हा विजयी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि श्री निनाई विठलाई स्पोर्ट्स करुंगळे देवलवाडी संघाचा या ठिकाणी विजय होतोय साकार. कॉंग्रॅच्युलेशन्स श्री निनाई विठलाई स्पोर्ट्स करुंगळे देवलवाडी संघ. हार्ड लक, बॅड लक श्री ठाणोबा विठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी संघ.